गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस फारच सुंदर होता, कारण का ज्या आपल्या लेवल्स आपण ज्या दिल्या होत्या त्याप्रमाणे मार्केट नक्कीच वरती आलेले. ओके, इकडनं आपण सांगितलं की बाउन्स मार्केट होऊ शकतं. आपली लेवल 780, खालची लेवल 480 होती. त्याप्रमाणे मार्केटनी गॅप अप ओपन देऊन एक खालचा फॉल दिला. मी ह्या फॉलला काही 50 पॉईंट खाल्ले 10 लॉटला, आणि इकडे जेव्हा मार्केट रिव्हर्सल झालं तेव्हा मी काहीच केलं नाही, कारण का पोट भरले वर उगाच ट्रेडिंग करणं हा माझा स्वभाव नाहीये. ओके, इथे मी 50 पॉईंट काढले आणि इकडे मी 200 पॉईंट काढले. आज लाईव्ह मार्केट होतं, समजवत होतो, शिकवत होतो, पण मी काय करू शकलो मी केलं नाही. याचा अर्थ काय की मला करायचं नव्हतं. का करायचं नव्हतं? कारण का ट्रेडरचा एक डिसिजन असतो, जेव्हा पण प्रॉफिट होतं ना तेव्हा गपचूप राहायचं असतं. ओव्हर ट्रेडिंग, एक अजून एक ट्रेड 500 घेऊया, 1000 आले, 1500 करूया, 2000 आले तर 5000 करूया, हा जो विषय तुम्ही कराल ना तर कधीच तुम्ही थांबू शकणार नाही. आपल्याला थांबवायला आपण मग डिसिप्लिन आणि पेशन्स हा विषय जो तुम्हाला मी सांगतोय, मी स्वतः पाळत नाही, त्याचा अर्थ राहत नाही ना. त्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर, इकडे पण खूप सुंदर प्रॉफिट केले. माझ्या खूप साऱ्या स्टुडंटचे आणि फॅमिली मेंबरचे मेसेज आले, चांगलं इन्कम आज जनरेट झालं. खूप दिवसानंतर बरं वाटलं बघून की त्या लोकांनी आपला पाया आता मजबूत केलेला आहे आणि त्यांची वाटचाल आता एक हायर हायकडे चाललेली आहे. लाईव्ह सेशन असल्यामुळे सगळे प्रो ट्रेडर्स माझे लाईव्ह सेशन मध्ये येतात, त्यांचं डिस्कशन करतात. नवीन लोकांना ती संधी भेटते ऐकण्याची, समजण्याची. ठीक आहे, मार्केटने जो हा मुवमेंट दिला त्यानंतर मार्केट साइडवेज गेलेलं होतं. ओके, आता काय होतं ना, इथे 920 ची एक लेवल आहे आणि इथे सायकोलॉजिकल लेवल जी आहे 23,000ची आहे. त्यामुळे मार्केट इथे रिएक्ट असं करणार हे स्वाभाविक होतं. ठीक आहे, मुवमेंट ही खरी होती जी खरंच खूप लोकांनी ह्या लेवलला कमवले असतील, कारण की ते प्राइजेशन होतं, डब्ल्यू पॅटर्न होता. ठीक आहे, दुसरी गोष्ट काल पण आपण बोललो आरआयचं डायव्हर्जन होत आहे, ते पण झाले, मार्केट पॉझिटिव्ह आलेले आहे. ओके, आता कालच्या दिवशी एक न्यूज व्हायरल होते, आदरणीय नरेंद्र मोदीजींनी लॉकडाऊनचा शब्द काढलेला आहे, पण हा लॉकडाऊन तसं लॉकडाऊन नसणार आहे, तसा कोविडचा होता. समवॉट त्या प्रकारचा असणार आहे. त्यामुळे किती लोकांनी बाहेर निघायचं नाही लागायचं, म्हणजे पाबंदी असेल ट्रॅव्हलिंगसाठी, पेट्रोल, डिझेल, गॅस, ह्या गोष्टीसाठी. हॉटेल्स बंद झालेले आहेत, म्हणजे जराशी पेनिंग सिच्युएशन वाटते. पण मला वाटत नाही की एवढी सिच्युएशन खराब होईल करून, कारण काय होते ना की तात्यांनी जे काल सांगितलंय 5 दिवस थांबणार आहेत हे, त्यामुळे आता त्या गोष्टीला पुढच्या हप्त्यामध्ये काही ना काहीतरी निकाल निघेल. बघा, निकाल दोनच निघणार आहेत, एक तर वॉर थांबेल या एक तर वॉर जास्त प्रमाणात वाढेल. कंडिशन तशीच दिसते. ठीक आहे, जर झालं तर मग काय, मग मार्केट परत इकडनं खालच्या बाजूला. देव करू की तसं नको हो, कारण का खूप लोकांचा इक्विटीमध्ये लॉस झालेला आहे, तसं व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, बॉटमला एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आली, तर बाईंगची ऑपॉर्च्युनिटी कधी येईल ते पण नक्कीच बघूया येणाऱ्या व्हिडिओ नक्कीच बघूया, जेणेकरून आपल्याला बाईंग करता येईल आणि आपला जो लॉस झाला तो प्रॉफिट करता येईल. ओके, पण बाईंग कधी काही तुम्हाला नक्की सांगतो मी. पहिला येऊया आपण आपल्या प्लॅनवरती. बघा, 5 मिनिटावरती आपल्याला काय दिसतंय, 15 मिनिटावरती काय दिसतंय, डेलीवरती काय दिसतंय. ओके, मार्केटने एक रिव्हर्सल तर नक्कीच घेतलाय. जो फॉल येत होता ना मार्केटमध्ये सारखा सारखा, कुठेतरी थांबलाय आणि मार्केटने 2 दिवसामध्ये एक चांगला अपवर्ड मुवमेंटची डायरेक्शन दिलेली. ओके, पण ही खरंच अपवर्ड मुवमेंट आहे का, हा विचार करण्यासाठी आहे ना, मला आहे ना ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या बघा, 5 मिनिटामध्ये ना लगभग मला ही लेवल इम्पॉर्टंट आहे. ओके, मी काल पण सांगितलेलं 22,800च्या 22,800च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर मार्केट 23,000च्या लेवलला पण टच करू शकेल. त्याचा मेसेज मी टाकलेला ग्रुपवरती, जर मार्केट खाली येत असेल तर खालच्या लेवल टेस्ट करून वरती जाईल, किंवा 23,000ची लेवल टेस्ट करायला मार्केट येईल, पण मार्केटला 800ची सस्टेन केली पाहिजे, 920ची रेंज तोडली पाहिजे. काय गोष्टी असतात त्या घडतात आणि त्या घडायला लागतात, त्यानंतरच मुवमेंट एक्सपेक्टेड असते. ओके, आता 15 मिनिटाला जेव्हा आपण येतो ना तेव्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जो हा मुद्दा बनतोय बघा, कुठला मुद्दा माहितीये काय, बॅरिश प्रायजेक्शन मध्ये लोअर लो हा विषय बनतोय. ठीक आहे, हा लोअर हायचा जो विषय आहे, लोअर हाय, ठीक आहे, हा लोअर हाय
आता मार्केटने कुठला लोअर हाय तोडावा तर मार्केट फुल बुलिश होईल. तर हा एक पॉइंट नक्कीच आहे. ठीक आहे, इथे पण असं झालं तर इथे एक असा सस्टेन होऊन एक इन्व्हर्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न बनेल, तो एक बुलिश पॅटर्न आहे. ठीक आहे, त्यानंतर मार्केटने ना लगभग आहे ना 23,000 23,800 ची लेवल तोडली पाहिजे. ही बघा, ही वली 23,850 ची लेवल लगभग दिसते, 23,800च्या वरती झाल्या पाहिजे. आता मार्केट 22,800-900 केलेलं आहे, त्यामुळे मार्केट आता आस्ते आस्ते वरती येईल. मार्केट पटकन वरती येत नाही बघा, पडताना मार्केट सारखं पटकन खाली येते, बिकॉज सेलिंग इज फास्ट, बाईंग इज स्लो. त्यामुळे मार्केट एक पाऊस घेऊन वरती वरती येत जाईल. ठीक आहे, मार्केटला परत 23,000च्या लेवलच्या वरती सस्टेन करायला लागेल, म्हणजे ती आहे 23,300 ची लेवल. इथे मार्केटने सस्टेन केलं पाहिजे, म्हणजे मार्केट इकडनं येऊन आहे ना इथे एक रिटेस्ट घेऊन जर वरती गेलं ना तर खरी मजा येईल. ठीक आहे, नाहीतर मार्केट इकडनं परत एक लोवर हाय म्हणून मार्केट परत खाली येण्याच्या कगारमध्ये दिसेल, जो लगभग 21,900 ची लेवल दिसते आपल्याला, जे आपण डिस्कस करतोय 21,800, 21,700, 21,900. ठीक आहे, जर हे सगळ्या गोष्टी पेनिक मध्ये गेल्या तर जर तर ती गोष्टमध्ये कशाला पडूया आपण, मार्केट जे घडतं ते बोलूया ना. ठीक आहे, डेली वरती काहीतरी खूप सुंदर गोष्ट दिसते, डेली वर सगळी सुंदर गोष्ट दिसते. आता बघा, डेली वरती सुंदर गोष्ट दिसते म्हणजे तुम्हाला दाखवतो मी एक, हे बघा, पॅरलर झोन क्रिएट झालेला आहे, जो पहिल्यापासून वर खाली वर खाली वर खाली वर खाली आता वर. आता इकडनं खाली येईल का, कुठली लेवल आहे, ती लेवल. आता मार्केटने काय केलं पाहिजे माहिती की 23,000ची लेवल तोडून 23,300च्या वरती सस्टेन झाला पाहिजे. ठीक आहे, उद्या किंवा शुक्रवारी. आता गुरुवारी मार्केट बंद आहे कारण का रामनवमी आहे. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण मार्केट, भारताचं मार्केट बंद असणार आहे. मोठा उत्सव आपला सण आहे मोठा, त्यामुळे त्या गोष्टी होणार आहेत. ओके, बुधवारी पण माझा व्हिडिओ बनणार नाहीये, उद्या व्हिडिओ बनणार नाही, गुरुवारी सुट्टी असल्यामुळे आपण व्हिडिओ बनवत नाही. आपण गुरुवारी संध्याकाळी व्हिडिओ बनवू शुक्रवारसाठी. ठीक आहे, आता होतंय काय, गुरुवारची एक्सपायरी सेन्सेक्सची ना ती उद्याच आहे, म्हणजे बॅक टू बॅक एक्सपायरी आहेत. बॅक टू बॅक एक्सपायरी मध्ये काय होतं माहितीये का, प्रेशर खूप निर्माण होतो. घेऊ की काढू की ठेवू की खाऊ की गिळू असा विषय येतो. त्यामुळे पॅनिक सेशन मध्ये मार्केट वन साइड मुवमेंट देऊ शकते, आणि एक्सपेक्टेड म्हणून वरचीच आहे. ठीक आहे, विकली वरती ना खूप सुंदर एक असं बनलेलं आहे, विकली वरती सुंदर असं बनलेलं आहे. तुम्हाला दिसेल, स्वतःच तुम्हाला कळेल बघून की एवढ्या हप्त्यापासून, म्हणजे इथे बघा 1, 2, 3, 4 हा 5वा हप्ता, म्हणजे समजा सव्वा दीड महिन्यापासून, एक महिना पकडा तुम्ही अंदाजे, सगळ्या रेड कॅन्डल होत्या त्या पण, इथे ग्रीन कॅन्डल पण आहे पण ती पण बेरिश कॅन्डलच आहे. इथे तर फुल डोजी बनलेला आहे, जो पण इन्व्हर्टेड बनलाय, म्हणजे आपण त्याला बोलतो ग्रीवसून डोजी, म्हणजे नेगेटिव्हच आहे. पण इथे काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज दिसली, आणि ती पण कुठली, हॅमर कॅन्डल. आता ही हॅमर कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल असल्यामुळे एक गोष्ट इथे वरती जाण्याचा एक असा आशा निर्माण होते. ठीक आहे, दुसरी गोष्ट जर तुम्ही बघाल ना तर मार्केटनी आहे ना, मार्केट जर आपण बघू ना, तुम्ही नक्कीच बघा, ही जी लाईन आहे ग्रीन लाईन, ओके, मार्केटने इथे खूप खूप चांगलं काम केलेलं आहे बघा. इकडे बुलिश मुवमेंट आहे, ठीक आहे, इकडे बुलिश मुवमेंट आहे, आणि खाली गेल्यानंतर इथे एक ग्रीन कॅन्डल क्लोजिंग भेटलेली आहे. इथे पण मार्केटने ग्रीन कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे. त्यामुळे हा जो लेवल आहे ना 22,900चा, हा खूप स्ट्रॉंग म्हणून, 22,800-900चा तुम्ही बोलाल तर स्ट्रॉंग आहे. आता इथे बघायला गेलं ना तर जरासं मी खाली घेतलं कॅन्डलला तर मला एक्झॅक्ट भेटेल 22,700चा, जो चांगला सपोर्ट म्हणून बोललं जातंय. ठीक आहे, कारण मार्केटने इथेच रिजेक्शन घेतलं. माझं मार्केट रिजेक्शन घेतलं तर मार्केटला इथे ना एक हप्ता सस्टेन व्हायला द्यायला पाहिजे, तरच मार्केट एक वरचा मुवमेंट देईल. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघाल ना तर इथे आपल्याला एक ट्रेंड लाईन दिसेल, मग क्लिअर कट ट्रेंड लाईन दिसेल, जी खूप पहिल्यापासून येत आहे. फेब्रुवारी 2024 पासून ट्रेंड लाईन म्हणजे काय विषय, काय समजून घ्या.
प्राइस ऍक्शन मध्ये मार्केट येत आहे. इंडेक्स आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं याच्या सगळ्या गोष्टी चालतात की नाही, पण टेक्निकल वरती तर दिसतच आहे, नक्कीच दिसत आहे. बघा होतंय काय माहितीये काय, आपण जेव्हा नेगेटिव्ह होतो ना तेव्हा आपला आसपासचा परिसर नेगेटिव्ह होतो. आपण जेव्हा पॉझिटिव्ह होतो ना त्या कुठल्या गोष्टी आपोआप पॉझिटिव्ह व्हायला लागतात आणि आपलं चांगलं व्हायला लागतं. म्हणून मी हर वेळेला बोलतो बी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा, विश्वास ठेवा. देवाने तुम्हाला फक्त सिलेक्ट नाही केले बर्बाद करण्यासाठी या रडवण्यासाठी या तुमच्यात सगळी दुःख टाकली नाही. तुमच्यासाठी खूप लोक दुसरी आहेत, पण देवाने तो विचार केला करूनच काहीतरी केला असेल. कधी कधी ना वाईट गोष्टी तुमच्याबरोबर जे घडतात ना ते चांगल्यासाठीच असतात. सिंपल एक्झाम्पल, तुम्हाला ऑफिसमध्ये खूप चांगली मीटिंग आहे, मोठी मीटिंग आहे, जिकडे तुम्ही प्रेझेंटेशन करणार आहात आणि तिकडे तुमचं तरक्की होणार आहे, तुम्हाला प्रमोशन भेटणार होतं ही मीटिंग केल्याच्या नंतर, सक्सेसफुल झाल्याच्या नंतर. आणि झालं काय, त्या दिवशी तुम्हाला ताप आला, तुम्ही जाऊ शकला नाही, बरोबर आहे. पण झालं काय, ही मीटिंग कॅन्सल झाली आणि इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते सगळंच चुकीचं झालं. देवाने तुम्हाला काय केलं, तुम्ही बोला अरे मी तिकडे मीटिंगला गेलो नाहीये, माझं खूप नुकसान झालं, पण देवाने तुम्हाला ते थांबवलं, ताप भरलाय काय कुठल्या गोष्टी अडकवलं. तुम्ही बोलाल की अरे माझ्या बरोबर का झालंय असं, माझीच वेळ होती मीटिंगची, माझीच वेळ का झालं. पण तुमच्या वेळ नाही, काही गोष्टी चांगल्यासाठी होतात, तुम्ही वाचत त्या गोष्टीला. बिल्डिंग पडली, ऍक्सिडेंट झाले, बिल्डिंग कोसळली, या गोष्टी सगळ्यात. आणि हा अनुभव आत्ताचा नाही, खूप लोकांचा असा अनुभव आहे. कमेंट मध्ये नक्कीच शेअर करा तुमचं कसं काय झालं असेल तर, की तुम्ही कुठल्या गोष्टीला गेला नाहीत आणि तसं झालंय. कमेंट करा, नक्कीच कमेंट करा. त्या गोष्टी मी परत लाईव्ह वरती सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण का हेच अनुभव आहेत ना आपल्याला दुसऱ्यांसाठी शेअर करणं जरुरी आहे. तेच एक्सपिरियन्स जे मी शेअर करतोय माझ्या पद्धतीचे, ते तुम्हाला एक दिवशी चांगले ट्रेडर बनवणार आहे. ठीक आहे, तर येऊया आता आपण आपण आपल्या लेवलला काय होतंय करून. तर आपल्या लेवलला बघा, आपली लेवल वरची लागलेली आहे, तर आपण ह्याला आता वरती घेऊया. मार्केटनी लगभग ना आता जर मार्केटला काही करायचं असेल, खूप छोटी लेवल आहे, मार्केटनी लगभग वरच्यासाठी 23,080 वरती सस्टेन झालं पाहिजे. म्हणजे लगभग 100च आहे ना, 23 जर 100च पकडा, तर आपण 23 जर 100च पकडूया. जर सस्टेन झालं मार्केट, तर आपल्याला बरोबर 23,300चा टार्गेट लगेचच भेटेल, कारण का इथे मार्केट बूम होईल. आणि त्यानंतर जरी तुम्ही करत असाल तर डायरेक्टली मग आपल्याला एक छोटा रेसिस्टन्स 350चा आणि डायरेक्टली मग एक 500चा आहे. ठीक आहे, आपण जास्त वरचं नको बोलूया, पण इथे 350 आणि ते 500चा एक रेसिस्टन्स आहे. ठीक आहे, जर मार्केटला इकडनं खाली यायचं असेल ना, तर मार्केटनी 920 ची लेवल तोडून 880 ची लेवल, कुठली 22,880 लेवल तोडली पाहिजे. आणि ते जर तोडली आणि सस्टेन झालं तर मार्केट परत ह्या लेवलला येऊ शकेल. कुठली लेवल आहे, पहिली लेवल जी दिसते मला ती 640 आणि त्यानंतर डायरेक्टली 520 हे माझे टार्गेट असणार आहेत. आता हा टार्गेट का, बघा ही गोष्ट इकडची आहे, ही गोष्ट इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट हा फक्त नजरेचा खेळ आहे. त्या गोष्टी तुम्हाला समजता येतील ना, तर तुम्ही चांगली गोष्ट करू शकाल. 640, 22,740 आणि 22,520. ओके, असं काहीच नव्हतं, कुठली न्यूज नाही येतात. जर चांगली गोष्ट झाली तर मार्केट बूम आहे. तुमचं भलं तर आमचं पण भलं, माझं भलं तर सगळ्यांचंच भलं. देव तुमचं पहिलं भलं करू, त्यानंतर माझं भलं करू, हीच अपेक्षा ठेवली ना, तर मार्केटमध्ये काय दुनियामध्ये पण कुठेही जावा, तुमचं भलंच होणार आहे. लोकांसाठी तुम्ही जर चांगला विचार करता ना, तर देव तुमच्यासाठी विचार नक्कीच करेल. ठीक आहे, तर तुमचं भलं हो, त्यानंतर माझं भलं हो, मी असं बोलतो. आणि उद्या एक्सपायरी सेन्सेक्स मध्ये आहे, सेन्सेक्स मध्ये मोठे मुवमेंटची अपेक्षा नक्कीच बनत आहे, कारण का सेन्सेक्सने चांगलंच रिजेक्शन घेऊन मार्केटने चांगलंच बुलनेस दिलेलं आहे. त्यामुळे सेलर्स एकदा ते अटेम्प्ट करणार आहेत, तर उद्या माझी स्ट्रॅटेजी अशी असणार आहे की मार्केट उद्या गॅप डाऊन झालं ना आणि 23,000 च्या वरती ओपन झालं, तर मार्केटला ना एकदा खाली येऊ दे आणि इकडनं मग एक पुल बॅक घेतलं ना, तर मार्केट खूप मोठं जाईल.
उद्या मी जास्त करून सीई साठी जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, सी साठी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, लेवल्स लागलेले आहेत, गोष्टी समजलेल्या आहेत, डिटेलमध्ये आपण समजलेलो आहोत. मग काय, मग उद्या आता ह्या लेवल्सवरती काम करा, सस्टेन होऊ दे, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग होऊ दे, काय गोष्टी समजतायत, त्या पलीकडे आपल्याला दिसतंय. आता बघा इथे पण आहे ना, आमचे एक ट्रेडर आहेत, त्यांनी आम्हाला टाकलं इथे मला हे दिसतंय. मी ठीक आहे, मी खालच्या साईडलाच जातोय करून, पुटसाठी जाणार आहे, तुम्ही कॉलसाठी जा, झालं तर चांगली गोष्ट आहे. ते झालं त्यानंतर एक इथे पुलबॅक पण झाला असेल, तुम्ही बघितलं असेल तर पुलबॅक पण झालाय. हे बघा इथे एक हेड अँड शोल्डर बनलाय, इथे एक मोठा चांगला पुलबॅक झालेला आहे आणि वरती मार्केट गेलेलं आहे. तर अशा लेवलला इकडे कोणी घेतलं असेल तर 5 रुपयाला 23 कॉल भेटत, नंतर 100-150ला 100-120 पर्यंत गेलेला. तर अशा गोष्टी आहेत. ओके, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही करा, पण मेन काय, डिसिप्लिन ठेवा, पेशन्स ठेवा आणि जिद्द ठेवा, बी पॉझिटिव्ह. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे आणि हसत राहा मेन तर. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला नक्कीच मी माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायला प्रयत्न करेन. ठीक आहे, माझं लाईव्ह 1 महिना 1.5 महिना जाणार आहे, पुढचा आता चालूच आहे. परत रात्रीचा पण आमचं लाईव्ह असतं की उद्या मार्केट काय करणार आहे. ठीक आहे, एफ सेशन चाललेत, तर हा प्रवास आमचा चालूच राहणार आहे. नवीन बॅच येण्याची इन्क्वायरीज पण चालू झालेली आहेत की तुमचा नवीन बॅच कधी चालू होतोय. पण काय माहिती की मी थांबायला शिकतो, जरा ब्रेक घेणार, त्यानंतर चालू करणार. आता मला संडे 2 बॅच असतात, त्यातला एक बॅच ऑलरेडी एफएनओ मध्ये आलेला आहे, एक बॅच चालू आहे, तो आता चालू झालाय. मग मी दुसरा बॅच चालू करायच्या अगोदर जरासा विसावा घेणार. का, मी लोकांना जेव्हा थांबा सांगतोय तेव्हा मी पण जरा थांबलो पाहिजे, मी पण जरा केलं पाहिजे. मे महिना आहे, जरा सुट्टी आहे, फॅमिली बरोबर टाइम दिला पाहिजे. पैसा आज आहे उद्या नाही, पण फॅमिली इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे रत्नागिरीकर मुंबई शिमग्याला मे महिन्यामध्ये आणि गणपतीला नक्कीच गावाला जातात. तुम्हाला कोण गावाला जात असेल नक्कीच मे महिन्यात कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हसत राहा. आजच्या दिवसासाठी धन्यवाद. टेक केअर, गुड नाईट, जय हिंद.